मराठी प्रेमकथेचा भाग 1. माझं नाव सोहम. पुण्यात माझी स्वतःची एक इमारत आहे. शहराच्या गडबडीत मी शांत आयुष्य जगतो. एके दिवशी गावाकडून आलेली एक सुंदर मुलगी माझ्या इमारतीत भाड्याने राहायला आली. ती नुकतीच 18 वर्षाची, साधी, गोड, खूपच निरागस होती. ती सुंदर तर होतीच, पण तिचा भरलेलं ते शरीर एक अप्सराच. शहरात नवी असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, थोडं कुतूहल स्पष्ट दिसत होतं. काही दिवस गेले. ती आपल्याच विश्वात रमलेली, शांत स्वभावाची. एक संध्याकाळी तिने मला फोन केला. सोहम, माझ्या किचनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वर येऊ शकाल का? मी लगेचच वर गेलो. ती त्या फ्लॅटमध्ये एकटीच होती. आज तिने मिनी स्कर्ट आणि टॉप घातला होता. तो टॉप तिच्या मोठ्या, रसाळ स्तनांसाठी खूप घट्ट होता. तिच्या मांड्या गोऱ्या होत्या. तिने मला आत येण्यास सांगितले. तेव्हा मी त्या मुलीसोबत सेक्स करण्याचे स्वप्न पाहत होतो. ती मला वाकून दाखवत होती. स्वयंपाकघरातील गळती आणि मी तिला मागे पाहिले. तेव्हा तिने पॅन्टी घातली नव्हती. कदाचित तो माझ्यासाठी संकेत होता. किचनमधला प्रॉब्लेम पाहताना आमच्यात सहज गप्पा सुरू झाल्या. गावाकडून पुण्यापर्यंतचा तिचा प्रवास, स्वप्न, भीती सगळं ती अगदी मन मोकळेपणाने सांगत होती. तिच्या बोलण्यात एक निरागस ओढ होती आणि माझं मन नकळत तिच्याकडे ओढलं जात होतं. मी सतत तिला इतक्या जोरात चोदण्याचा विचार करत होतो की माझा लवडा तिच्या तोंडात टाकून तिला दाबावे. गप्पा वाढत गेल्या. वेळ कसा गेला कळलंच नाही. तिच्या नजरा, हसणं, थोडंसं थांबलेलं बोलणं, सगळं काही वेगळंच सांगत होतं. त्या क्षणी आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. अनपेक्षित पण खरी. तिने मला चोदण्याची परवानगी दिली म्हणून मी तिला नागडं केलं. मी तिचे बॉल्स दाबत होतो आणि तिचे निप्पल चोखत होतो. तिला पण माझा बाबूराव चोखायचा होता. ती सतत तिच्या हातातून ते घासत होते. माझा लवडा खूप कडक झाला आणि तिने मला 10 मिनिटाचा ब्लो जॉब दिला. आज तिचा घोडी बनण्याचा दिवस होता. मी तिला किचन काउंटरवर वाकवले. तिचा स्कर्ट ओढला आणि माझा लवडा तिच्या मागून टाकला. शॉट तिला देत होतो. माझा मोठा कडक लवडा आत बाहेर करत होतो. तिची पुच्ची खूप ओली झाली होती. मग मी ती चाटत होतो. तिला चेहऱ्यावर हवा होता तो माझा लवड्याचा रस. थोडे तिच्या पुच्चीवर टाकून तिच्या चेहऱ्यावर टाकला. खुश करून टाकलं गावातल्या पोरीने. त्या भेटीनंतर काही दिवस आमच्यात एक शांत नातं तयार झालं. रोज झवत होतो मी तिला. शब्द कमी, भावना जास्त. पण एक दिवस घरी नव्हती म्हणून मी इमारतीत आलो. तेव्हा अचानक अनोळखी मुलगा तिच्या फ्लॅट समोर दिसला. तिने दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ती हसली. तो तिचा बॉयफ्रेंड होता. त्या क्षणी माझ्या मनात हजार प्रश्न उभे राहिले. धक्का, आश्चर्य आणि एक भीती. ती त्याला आमच्याबद्दल सांगेल का? माझ्या आयुष्यात आता काय वळण येणार? पुढे काय झालं? माझं आणि तिचं नातं कोणत्या दिशेने जातं? हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पार्ट 2 साठी वाट पहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस पार्ट ऑफ द लव्ह स्टोरी.